नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मॉन्टवर्ट सेविले वाकड पुणे या ठिकाणी आपण आलेले आहोत. अमृता कुलदीप माने या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. चला जाऊन भेटूया माने कुटुंबाला आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 घ्या उखाणा. काढ्यात काढा अळशीचा काढा. कुलदीपरावांचे नाव घेते. महागाई खूप वाढली आदेश भाऊजी, आता 500 रुपये काढा. पण मला सांगा, त्यापेक्षा त्यांनाच काढ्यात का नाही ठेवलं? द्या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. ही आई. नमस्कार. वडील. नमस्कार. ह्या जाऊबाई. नमस्कार. हे दीर. नमस्कार. वहिनी. हो हो. बहिणी आहे माझी. बरं. माझ्या मैत्रिणी. नमस्कार. शेजारचा परिवार, हे सगळ्या मैत्रिणी आहेत. नमस्कार सगळ्यांना. आणि ही माझी मुलगी. बरं बरं. आणि हे माझे भाचे आणि भाची. अरे वा. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठली शाळा, कुठली तुमची? शाळा माझी भुईंज किसनवीर नगर सहकारी साखर कारखाना हां. तिथली. आणि त्याच्यानंतर साताऱ्यामध्ये सयाजीराव गुरुकुलला होते मी. तुम्ही? मी अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा आणि त्याच्यानंतर कॉलेज YC यशवंतराव चव्हाण. पण सगळं बालपण तुमचं साताऱ्यातलं? हो. तुमचं पण? नाही, माझं भुईंजला. साताऱ्यातच ना? नाही, साताऱ्याच्या अलीकडे आहे थोडं. म्हणजे जाताना अलीकडे, येताना पलीकडे. का दोन्ही वेळेला अलीकडे? नाही नाही, गाव जाताना दररोज अलीकडे. शिफ्ट करता? नाही नाही. नाही ना. तुमची ओळख कशी झाली? आमची ओळख, आम्ही एका कॉलेजला होतो, एका क्लासमध्ये होतो. पण योगायोगाने आम्ही क्लासमेट असलो तरी कधी एकमेकांशी बोललो नव्हतो. का? नाही, तसा कधी म्हणजे आलाच नाही संबंध की एकमेकांची कधी हेल्प लागेल किंवा बोलावं असं. शाळेत? कॉलेजला. हां. मग नोट्स शेअर केले होते आम्ही. एकदाच मला वाटतं नोट्स, म्हणजे ते पण कोणी दिल्या? यांनी दिल्या होत्या. काय हो, तुम्ही काय नोट्स देत बसलेले असायचे? नाही, मी हुशार होतो ना त्यावेळेला नोट्स दिल्या. आता या 500च्या नोटा मागायला लागल्या. हे मूळ इकडे आहे. खरंय. नाही, मला त्यांनीच घ्यायला सांगितलं हा उखाणा असा. काय हो? एक-दोन नाही, हात चोळायला लागलात पटापट पटापट. म्हणजे काहीतरी आहे ना हातात. नाही, 1-2 वेळा नोट्स शेअर पण केल्या होत्या. कोणाकडे? का दिल्या? यांनाच का दिल्या? वर्गात इतके जण होते. सगळ्यांकडेच गेलो होतं बेसिकली, पण टार्गेट होतं ॲक्च्युली. काय टार्गेट होतं? अमृता बाबा टार्गेट होते. पण हे कधी ठरवलं होतं टार्गेट? 3rd इयरला मी ठरवलेलं, पण म्हटलं कॉलेज वगैरे सगळं झाल्यानंतर, जॉबला लागल्यानंतर. नाही, पण 3rd इयरला जेव्हा तुम्ही ठरवलं त्याच्यानंतर तुम्ही त्यांना कधी ते जाणवू दिलं नाही? मला तर कधीच जाणवलं नाही. काय हो? आणि मी ॲक्च्युली खूप स्ट्रिक्ट होते वर्गात. म्हणजे सगळेच माझ्याशी बोलायला पण घाबरायचे. नाही, स्ट्रेट फॉरवर्ड होती आणि एकदम हुशार आणि कॉन्सन्ट्रेटेड. नाही, बरोबर. मग त्यामुळे कोण जास्त बोलायचं नाही तिच्यावर. आणि इनफॅक्ट त्याच्यामुळे कदाचित मी पण तिला विचारलं नाही. कॉलेजमध्ये होतो त्याच्यामुळे मी असं विचार केला की यार सरळ आपण एकदा जॉबला लागल्यानंतर, सेटल झाल्यानंतर विचारूयात. मग तेव्हाच विचारलं? जॉबला आधी नाही विचारलं? आधी नाही, म्हणजे ॲक्च्युली आम्ही इंटरव्ह्यूला गेलो होतो एक सांगलीला. दोघे? हां, दोघे. एकाच इंटरव्ह्यूला? हो, पटनी कम्प्युटरचा तेव्हा इंटरव्ह्यू होता सॉफ्टवेअर. दोघेच कसे काय गेले? 6-7 जण. ॲक्च्युली आमच्या सरांनी सांगितलं होतं. हे दोघे म्हणतात तुम्ही 6-7 कुठे दिवसात? म्हणजे ॲक्च्युली फर्स्ट टाइम म्हणजे गेलो होतो तर 5-6 जणांचा ग्रुप गेला होता, त्यात ते होते. पुढे काय झालं? हा माऊली. पुढे असं झालेलं की इंटरव्ह्यू खूप छान झाले होते आणि त्यांचं सिलेक्शन झालं होतं. फक्त 3 मुलांचं सिलेक्शन झालं होतं. एंटायर 500 अराउंड मुलं होती त्याच्यातून. 3 कोण सिलेक्ट झाले? सांगलीमधून 2 होते आणि एक साताऱ्यामधून हे एकटे होते. हे एकटे? हो. तुम्ही आपले असेच सकाळी उठून हो ना. फिरायला? माझं तेव्हा बॅड लक होतं. आणि मग तुमचं सिलेक्शन कधी झालं? माझं सिलेक्शन नाही, त्यांनी कधी केलं? त्यांनी अच्छा, मग म्हणजे मी ॲक्च्युली जॉब करायला लागले सातारमध्येच. मी पण त्याच्यानंतर 1 वर्षाचा कम्प्युटर डिप्लोमा केला. त्याच्यानंतर साताऱ्यामध्येच एक स्मॉल स्केल इंडस्ट्री होती
आणि माझी जिद्द होती की मला मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करायचा आहे. व्हेरी गुड. आणि मी त्या ह्याने माझे प्रयत्न चालू होते. पण जमलं कसं? मग त्यांचा मधून फोन यायचा ना, मी ते सांगते ह्यांचा काय मधून असाच. आणि मला थोडं काय लागलं, मला हा म्हणजे सारखा फोन करतोय, मला थोडं असं डाऊट यायला लागला की महिन्यातून फोन यायला लागला, मग नंतर 15 दिवसातून यायला लागला. मी म्हटलं समथिंग इज देअर, काहीतरी आहे. आणि तुम्ही सुद्धा वाट बघायची ना? नाही मी आईला बऱ्याच वेळा सांगायचे. अरे महिनाभर झाला फोन नाही आला, हे मोजलंय त्यांनी. हा, महिन्यातनं फोन आला, आता 15 दिवसात ना आला. तुम्ही कशाला लक्ष द्यायचे किती दिवसात ना आला? तुम्हाला वाटायला लागलेलं त्यांचे फोन यायला पाहिजेत. नाही असं काही असं काही नाही काय? नाही अजिबात नव्हतं वाटलेलं मला तसं. आणि मी म्हणजे आधीच वहिनीला सांगितलं होतं, वहिनी असं माझ्या वर्गातला मित्र मे बी तो म्हणजे माग लागलेला दिवशी मला सारखा फोन करायला लागलाय आजकाल. तर वहिनी म्हणली होय का, म्हणजे तुमच्याकडे काय होतं खरं खरं सांगावं. हे जसं आता या बोलल्या इतका वेळ त्याच बोलतायत, तुम्ही ते हळूहळू 1 महिन्यावरून 15 दिवसावरून तुम्ही हळूहळू जवळ आलात. काय आहे, कसं काय? स्टार्टिंग फेज होती आणि थोडंसं जाणवायला लागलेलं की ओके परफेक्ट आहे म्हणून. आणि घरात कोणालाच माहिती नव्हतं. आणि एक दिवस वापस साताऱ्यावरून पुण्याला येताना पहिल्यांदा मी भावाला सांगितलं आणि त्याच्यानंतर मी बहिणीला सांगितलं. मी वडिलांना सांगितलं नाही, कारण वडील स्ट्रिक्ट होते आणि त्यावेळेस टाईम वेगळा होता. सो भावाला आणि बहिणीला मी सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग गोष्टी पुढे स्टार्ट झाल्या. तिला प्रपोज केलं. पहिली नाही बोलली ती. का हो? मला असं काही लव्ह मॅरेज करण्याचं असं हे नव्हतं, कारण घरात भाऊ वगैरे माझा खूप स्ट्रिक्ट होता आणि त्याला ते कधीच पटलं नसतं. नाही मग तुम्ही कसं पटवलं? पहिल्यांदा विचारलं तिला, नाही बोलली. परत थोडंसं डाऊन झालं होतो. पण म्हटलं यार सोडायला नको, लेट सी. परत आणखीन स्लोली स्टडीली कॉल करायला लागलो. आणि मला वाटतं एक 4-5 महिन्यांनी मी वापस तिला घरी 4 बोलवलं. महिन्यांनी. काय तुझा डिसिजन? नाही तर मी दुसरी बघतो म्हणून. असं काही नाही, हे मजा करायची. म्हणजे तुम्ही बस स्टॉपवर उभे होते का? बस स्टॉपवरच विचारलेलं तिला मी. हो. मग काय होकार दिला तुम्ही? इन बिटवीन काय झालं, मी 4 म्हणजे आधी नाही म्हणले होते आणि त्यानंतर जेव्हा प्रपोज परत एकदा केलं त्याच्यात 4 महिन्याचा गॅप होता. तर मी माझ्या मोजत असता का? हा सगळं त्याच्यानंतर सगळं रिकॅल्क्युलेट केलं ना की कसं काय झालं असं, म्हणून ते लक्षात आहे आज. तर त्याच्यानंतर मी वहिनीला सांगितलं, मला प्रपोज केलं त्याने आणि मी नाही म्हणून सांगितलंय. तर वहिनीने थोडा विचार केला असेल मे बी की चांगला जॉब आहे. तिने आधी विचारलं आपल्याच कास्टमधला आहे का, तर मला कास्ट पण माहिती नव्हती. असं सगळं म्हणजे मी नंतर माझ्या मैत्रिणींकडून इन्फॉर्मेशन काढली की माझ्या घरी इंटरकास्ट चाललं नसतं. आणि तिचं असं म्हणणं होतं की तुम्ही ना प्रस्तावना फार लावताय. बरं होकार कसा दिला ते सांगा. सांगते ना. मग तुम्ही परत म्हणाल मी स्टोरी काही सांगत नाही. कळली मला, सांगा. होकार का दिला? त्यांनी मला घरीच बोलवलं, नाही तू जेवायलाच घरी आहे. मी ते राहू द्या, होकार का दिला? मला घरातल्यांनी म्हणजे वहिनीने मला ऍक्च्युली सांगितलं की आम्ही तुझ्यासाठी स्थळ बघितली तरी असंच बघणार, वेल एज्युकेटेड जॉब असलेला आणि जो तुला आवडतोय. ऍक्च्युली म्हणजे त्याला तू आवडतेस. सॉरी, नाही जो तुला आवडतोय. तुम्ही सगळे आहात इकडे, ऐकलं मी काय वाक्य बदललेलं नाहीये. बोला. नाही सॉरी, जो तुला आवडतो, ज्याने तुला म्हणजे प्रपोज, जो तुला आवडतो. वाक्य पुढे. बरं ठीक आहे. हा म्हणजे काय हरकत नसेल आमची, मी घरात सांगेन म्हणून. पण फायनली घरून होकार झाला. हा, तुमच्या घरी कळलं? घरून मी होकार म्हणजे मिळवल्यावरच त्यांना हो म्हणून सांगितलं. किती वर्ष झाली लग्नाला? 11 वर्ष झाले. थोडक्यात आनंदाचं असं वातावरण आणि त्यामुळेच हे इतकं सगळं कुटुंब इकडे दाटीवाटीने इकडे जमलेलं आहे. अजूनही गप्पा मारूया, पण आत्ता एक तुमच्यासाठी आव्हान आहे. घरात काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्यात आणि त्या चिठ्ठ्यांबरोबर म्हणजे एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा जी आम्ही तुमच्या घरात ठेवली आहे ती घेऊन यायची आहे. वेळ 1 मिनिटाची. आज आपल्या भेटीला 2 पाहुणे आलेले आहेत, त्यांचं स्वागत करूया. अल्पेनलिबे जस्ट जेली बेअर आणि बॉटल. आपण या खेळासाठी वहिनींना चीअर करण्यासाठी 2 गट करूया. या बाजूला असेल अल्पेनलिबे जस्ट जेली बेअर टीम आणि या बाजूला असेल अल्पेनलिबे जस्ट जेली बॉटल टीम.
अल्पेनलिबे जस्ट डेली यांच्याकडून या खेळासाठी स्पेशल गिफ्ट हॅम्पर सुद्धा मिळणार आहे. जॅपनीज डॉल. वेळ सुरू झाली. 10 सेकंद. लव्ह इन पॅरिस. अल्पेनलिबे जस्ट जेली मिक्स फ्रूट बेअर्स. 30. तुळस वंदावी वंदावी. 40 झाली. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला तुम्हाला. अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली वहिनी. अभिनंदन. आणि तुमच्या घरात हे चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. अल्पेनलिबे जस्ट जेली यांच्याकडनं वहिनींना मिळतं आहे हे गिफ्ट हॅम्पर. अभिनंदन. बरं, तुम्ही सगळेजण इथे बसलेले आहात. माईक तुमच्याकडे आहे. तुम्ही यांच्याशी असलेलं नातं सांगायचं आणि जर या दोघांविषयी तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोलायचं. मी अमृताची मैत्रीण. माझं नाव गुंजाली आणि गेले 12 वर्ष मी यांना ओळखते. आमची अगदी लग्नाआधीपासूनची मैत्री आहे आणि खूप छान मैत्रीण आहे ती माझी. अगदी म्हणजे एकमेकींचा सपोर्ट सिस्टम आहोत आम्ही. कारण एकट्या राहतो, बरेचदा पॅरेंट्स नसतात आणि तर खूप मदत होते दोघांचीही. त्यामुळं शी इज माय बेस्ट सपोर्ट सिस्टम. थँक्यू. मी अमृताची जाऊ. जाऊ. हां, मोठी जाऊ. ती जाऊपेक्षा मैत्रीण जास्त आहे. अच्छा. म्हणजे काय असतं हे? छान, आमचं ट्युनिंग छान जमतंय. बरं. तुम्ही एकाच कुठे आहे. असता? मी सातारा आणि ह्या ती पुन्हा. चांगलं ट्रेनिंग आहे. अरे म्हणजे लांब असल्यामुळे जास्त चांगलं ट्रेनिंग आहे असं. नमस्कार, मी लता, अमृताची वहिनी. अमृताबद्दल सांगायचं म्हणजे अभ्यासात खूप हुशार होती आणि आमच्या दोघींचं नातं खरंच अगदी मैत्रिणीसारखं होतं. मी अमृताची बहीण अश्विनी. अमृता आणि कुलदीप दोघेही खूपच म्हणजे स्वभावाने चांगले आहेत आणि खूप हेल्पफुल आहेत. मी अमृताचा भाऊ मिलिंद. तिच्याबद्दल सांगायला म्हणजे ती खूप छान आहे. 500 देऊन ठेवलेत वाटतं. चांगलं बोला म्हणून. आणि अमृताबरोबर कुलदीप पण एकदम छान. म्हणजे दोघं जण खूप चांगली जोडी मिळाली. म्हणजे आमच्या कुटुंबात एकदम कुलदीप खूप चांगल्या पद्धतीने सामावून गेला. त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे त्यामध्ये. बरं, हे जे सगळेजण तुमच्यासाठी आलेले आहेत या सगळ्या मिळून तुम्हाला बक्षीस मिळवून देतील असं वाटतं का हो तुम्हाला? हो, नक्की देतील ना. नक्की. त्यांच्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला वाटतंय? कॉन्फिडन्स आहे तुम्हाला? हो. हां. हो. चला मग आता एक गाणं सुरू होईल. गाणं सुरू झाल्यानंतर ती जी उशी आहे ती हळूहळू पुढे पास करायची. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे असणार त्यांना एक शिक्षा मिळणार आहे. ते आव्हान जर पूर्ण केलं तर बक्षीस तुम्हाला मिळणार. आता मला बघायचं आहे ह्यांच्यापैकी कोण बक्षीस मिळणार. गाणं. गुंजाली. 30 सेकंदामध्ये 5 फुगे फुगवायचे तुम्हाला. तुमची वेळ सुरू होते आत्ता. 10 सेकंद झाली. 20 सेकंद राहिलेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. झी मराठीकडून ही भेट आहे. म्युझिक. संजना. एखाद्या मराठी गाण्यावर नाच करा.
त्या दोघी करतील जवळ बसलेल्या एकदम उभ्या राहा दोघी. एकदम बेस्ट करतील. आणि कोणाकडे शिकता डान्स नाही कोणाकडे. यांच्याकडे. मी का थांबवलं माहितीये का, तुम्ही असं करताना ना डान्स राहिला असता बाजूला 5-4 लोकांच्या डोळ्यात बोटं गेली असती. कारण त्यांनी इतका छान नाच केला आणि तुमच्या त्या मुद्रा सुरू झाल्या ना, ते 500 म्हणजे दोघींनाही झी मराठीकडून ही भेट होत. म्युझिक. तीस सेकंदामध्ये 3 उशांना कव्हर घालायची. उशी येते तुमची वेळ सुरू होते आता. नीट 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 घाला हो. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1:15, 1:30, 1:15. चैन ओढ पटकन. अभिनंदन. अभिनंदन. त्याबद्दल इतक्या आरोप येतील असं वाटलं होतं का तुम्हाला? वाटलं होतं. कॉन्फिडन्सच होता काय तुम्हाला? नाही येणार आरोप काही. म्हणजे सकाळी उत्साहाने गेले 2 दिवस सगळ्यांना फोन केले असतील, हो. या ग या ग या ग. आता आरोप ऐकल्यावरती तुमच्या चेहऱ्यावरती हे भाव नक्की असतील. नसता फोन केला तर बरं झालं. तुम्हाला लवकर राग येतो? हो लवकर राग येतो, लवकर जातो पण. येतो असं म्हटलं, जातो कधी येतो? हो येतो. साधारण तुमची अशी इच्छा असते की सूर्य हा दुपारी 12 वाजता उगवला तर बरं. हो खरंय, कारण माझं 12 वाजताच ऑफिस चालू होतं. छान आरोप आहे, कौतुक केलंय तुमचं. आपण आळशी आहात. नाही अजिबात नाही. मान्य आरोप. सोमवार ते शुक्रवार कदाचित थोडंफार ऑफिसच्या वर्कमुळे होत असेल, थोडीफार आहे, बट स्टील ओके. तुम्हाला माहिती आहे मी 10 मिनिटांनी जाणार आहे. सगळे पाहुणे आहेत माझ्या घरी, त्यामुळे ॲटलिस्ट 1-2 दिवस तरी. स्वभाव फार कडक आहे तुमचा. आहे. कशामुळे? आता जरा नॉर्मल व्हायला नाही कडक म्हणजे असं नाही, मला फक्त घरात पसारा वगैरे जास्त आवडत नाही, जिथल्या तिथं वस्तू आवडतात. मग थोडी मिस्टरवर किंवा मुलीवरती चिडचिड होती, त्यांनी खूप पसारा केला तर. नाही करत मी सकाळी 7 वाजता तर गेलो असतो ऑफिसला, 4-4:30 पर्यंत येतो, तोपर्यंत पसार असतो. आणि आल्यावर केलेला आवरायचा असतो. मनाविरुद्ध काही घडलं की चिडचिड होते. हो. असो, मला सांगा, हे सगळे आरोप काय म्हणणं आहे तुमचं या आरोपांवर? ॲक्च्युली मी उठते उशिरा, कारण माझी असते सेकंड शिफ्ट. दुपारी 12 वाजता चालू होते ते संध्याकाळी 9:30 पर्यंत. आणि एवढे 10-12 तास काम केल्यावरती मग कंटाळा येतो. स्वाभाविक आहे. आणि स्वतःचा पर्सनल टाईम हवा असतो. मी एकदा जेवण झालं की मग रात्री म्हणजे थोडंसं मी माझ्या गोष्टींना टाईम देते. कधी बुक्स वाचायचे असतील, कधी मोबाईलवरती मी माझ्यासाठी गेम खेळत बसते. मग मी उशिरा झोपते. म्हणजे कधी कधी माझं काम, आमची US शिफ्ट असते तर कधी रात्री 1 पर्यंत पण चालतं. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? मी सगळ्यांनाच म्हणजे सॉरी म्हणेन की माझ्याकडून अनावधाने काही कधी वाकडं बोललं गेलं असेल, चुकीचं बोललं गेलं असेल तर मी त्यांना. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर? ऑफकोर्स म्हणजे सगळ्यांचीच, म्हणजे सासू सासरे, आई वडील भाऊ, सगळ्यांची क्षमा मागेल मी. चुकून जर माझ्या बोलण्यातून काही गोष्टी
चुकीच्या गेल्या असतील तर मला क्षमा करावी. जे मनात होतं ते व्यक्त झालं, जे बोलू शकत नव्हते ते कागदावर उतरलं. असेच हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत तुमच्या घरातल्या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करतो. आणि आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वैनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.